गायत्री, काय चाललंय? कुठे चाललेस अशी तरातरा? मैत्री प्लीज, मला नको थांबूस. मला इथे एक क्षणही थांबायचं नाही. पण का? काय प्रॉब्लेम काय तुझा? माझा प्रॉब्लेम हा आहे की इथे जे काही चाललंय ना ते मला नाही बघवत आहे. काय चाललंय आणि काय नाही बघवत? अच्छा अच्छा, यू मीन कार्तिक आणि अनु, राईट? ओ, म्हणजे अनु कार्तिक बरोबर फ्लर्ट करते हे बघवत नाहीये का तुला? पण का गायत्री? आय मीन तुला कुठे काय फरक पडतो त्याने? हो ना, म्हणजे अनु तुझी मैत्रीण आहे पण कार्तिक तुझा कोणीच नाहीये. मग त्या दोघांनी एकमेकांशी फ्लर्ट केलं काय किंवा अफेअर केलं काय? व्हॉट्स अ बिग डील? इट इज अ बिग डील पिऊ. आणि तुम्हाला माहित नाहीये का? नाही माहित, कारण तू आम्हाला काही सांगितलंच नाहीयेस. करेक्ट. इवन परवाही आम्ही जेव्हा तुला हे विचारलं तेव्हाही तू हेच उत्तर दिलंस. तुला काहीच फरक पडत नाही. मग आता तरी का फरक पडतोय? आणि कसं आहे ना गायत्री, रस्त्यावर पडलेली 100ची नोट तू जर उचलली नाहीस तर दुसरं कोणीतरी उचलेल. अनुने ती उचलली. रिलॅक्स यार, तू कशाला हायपर होतेस? आय मीन तुला तर ती नोट नकोच होती, म्हणजे तुला कार्तिक नकोच होता ना? मी असं कधी म्हणलं की मला कार्तिक नको होता? पण हवा होता असंही नाही म्हणालीस तू. तू चान्स घालवलायस गायत्री. आता त्या नोटेवर अनुने हक्क सांगितलाय. सो आता तुला वाईट वाटतंय? एक मिनिट पिऊ, तू नोट नोट का चालवलंस? कार्तिक म्हणजे काय रस्त्यावर पडलेली नोट आहे? आणि यार तुम्हाला माझी परिस्थिती माहिती आहे. कसली परिस्थिती? अगं बाबा. बाबांचं सोड, तुझं सांग. तुला कार्तिक आवडतो? बघ, अजूनही उत्तर देत नाहीयेस तू. काय आहे नेमकं गायत्री? तुला कार्तिक आवडतो की नाही? आणि नसेल आवडत ना तर अनु काय किंवा दुसरं कोणी काय, कोणी ना कोणी त्याच्या मागे लागणारच. सो तुला कार्तिक आवडतो की नाही हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुला द्यायचं नाहीये. तो आम्ही तुला शेवटचं विचारतोय आणि हे शेवटचंच विचारतोय. तुला कार्तिक आवडतो की नाही? हो. आवडतो मला कार्तिक. आणि मी नाही बघू शकत त्याला दुसऱ्या कुठल्याही मुली बरोबर. पण तुम्हाला कळत कसं नाहीये? हा, त्यांना नाही, तुला कळत नाहीये गायत्री? तर कळत नव्हतं. पण आय गेस आता सगळं क्लिअर झालंय. गायत्री, हेच ऐकायचं होतं तुझ्यातून की तुला मी आवडतो. आणि फक्त यालाच नाही, आम्हाला सगळ्यांना. अगं वेडाबाई, काय तुला अजूनही समजत नाहीये का? अगं हे सगळं नाटक होतं. आणि आमच्या दोघांमध्ये तसं काहीच नव्हतं. आय स्वेअर. आम्ही फक्त तुला तुझ्या प्रेमाची जाणीव करून देतो. एक्झॅक्टली. नाही तसं मला आवडलंच कार्तिकला पटवायला.
पण गायत्री, कार्तिक फक्त तुझा आहे. अगं वेड्यासारखं प्रेम करतो हा तुझ्यावर. आणि हो, हे जे काही तुला बघवत नव्हतं ना, ज्यामुळे तू निघून चालली होतीस, ते सगळं एक नाटक होतं. इवन आम्ही दोघेही या नाटकाचाच एक भाग होतो. हा, अगं तुझ्या तोंडून हे एक वाक्य ऐकण्यासाठी हा सगळा प्लॅन करावा लागला आम्हाला.